उन्हाळा म्हटलं की आठवतं ते थंडगार लाल बुंद टरबूज. आणि ते खाताना आपण काय करतो? त्या काळ्या बिया अगदी सहजपणे बाजूला काढतो आणि टाकून देतो, बरोबर ना? सगळेच जण हेच करतात. पण जरा थांबा. जर असं सांगितलं की आपण नकळतपणे आरोग्याचा एक मोठा खजिनाच कचऱ्यात फेकत आहोत तर? हो, हा प्रश्न थेट आपल्या सर्वांसाठी आहे. कारण आपली ही जी सामान्य सवय आहे ना, तिलाच आज आपण थोडं आव्हान देणार आहोत. आणि हे जाणून घेणार आहोत की ह्या बिया टाकाऊ नाहीत, तर किती मौल्यवान आहेत. विश्वास नाही बसत आहे ना? पण हे अगदी खरं आहे. या छोट्याशा काळ्या दिसणाऱ्या बियांमध्ये पोषक तत्वांचा अक्षरशः खजिना दडलेला आहे. चला तर मग या स्रोतांच्या आधारे तयार केलेल्या विश्लेषणात आपण या बियांच्या आत काय दडले ते पाहूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या बिया अनमोल का आहेत हे बघू. मग हृदय, त्वचा आणि केसांसाठी त्याचे फायदे काय आहेत ते पाहू. आपली शक्ती आणि प्रतिकारशक्ती कशी वाढते हे समजून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या कशा आणि किती खायच्या आणि काय काळजी घ्यायची हेही पाहू. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. आपण या बियांना अनमोल ठेवा का म्हणतोय? याचं उत्तर आहे त्यांच्यात असलेल्या पोषक तत्वांमध्ये. अरे वा, जरा ही यादी बघा. काय काय आहे यात? मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, ओमेगा 3 आणि 6 फॅटी ॲसिड्स, लोह, प्रथिने आणि इतकंच नाही तर व्हिटॅमिन ई आणि सी सारखे अँटीऑक्सिडंटसुद्धा. याला मगज म्हणूनही ओळखलं जातं. म्हणजे खरं सांगायचं तर हे एक नैसर्गिक पॉवर हाऊस आहे, जणू काही एक हेल्थ सप्लिमेंटच. तर मग या पोषक तत्वांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? सर्वात आधी बघूया आपल्या हृदयासाठी आणि रक्तदाबासाठी याचे फायदे. या बियांमध्ये ना मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. आणि ही दोन्ही खनिजं आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. ती आपल्या रक्तवाहिन्यांना आराम देतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. इतकंच नाही तर या बिया हृदयाच्या स्नायूंना ताकदही देतात. बऱ्याचदा कसं होतं, भीती, चिंता किंवा अशक्तपणामुळे छातीत धडधडतं. तर अशावेळी या बियांचं नियमित सेवन केलं ना तर हृदयाला आराम मिळतो आणि धडधड कमी होते. चला आता आतल्या आरोग्याकडून थोडं बाहेरच्या सौंदर्याकडे येऊया. बघूया या बिया आपली त्वचा आणि केसांसाठी काय कमाल करतात. यात जे व्हिटॅमिन सी आणि ई सारखे अँटीऑक्सिडंट्स आहेत ना, ते त्वचेसाठी जादू करतात. ते सुरकुत्या कमी करतात, त्वचेला आतून मॉइश्चराईज ठेवतात, ज्यामुळे त्वचा एकदम चमकदार आणि निरोगी दिसते. आणि हो, पिंपल्ससारख्या समस्यांपासूनही बचाव होतो. आणि केसांचं म्हणाल तर यातलं प्रोटीन, लोह आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड केसांसाठी एक वरदान आहे. हे घटक केसांची मुळं मजबूत करतात, केसगळती कमी करतात आणि केसांच्या वाढीलाही मदत करतात. आता वळूया आपल्या शारीरिक शक्ती आणि इम्युनिटीकडे, म्हणजे आपल्या शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीकडे. आपल्याला अनेकदा दिवसभर थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा जाणवतो, बरोबर? तर अशावेळी ह्या बिया खूप उपयोगी पडतात. यातली जी मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ती शरीराला ऊर्जा देतात आणि आपला स्टॅमिना वाढवायला मदत करतात. आणि फायदे इथेच संपत नाहीत. या बियांमधलं झिंक आणि लोह आपली प्रतिकारशक्ती मजबूत करतं. शिवाय रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही या बिया मदत करतात आणि ॲसिडिटी कमी करून पचनक्रिया सुधारतात. आणि हो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, या बियांमध्ये झिंकचं प्रमाण खूप चांगलं असतं. आणि हे झिंक पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे प्रजनन क्षमता सुधारण्यासही मदत होते. ठीक आहे, आतापर्यंत आपण हे तर पाहिलं की ह्या बिया का खाव्यात. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, त्या कशा खायच्या आणि किती प्रमाणात खायच्या? चला हेही सोप्या पद्धतीनं समजून घेऊया. याची पद्धत अगदीच सोपी आहे. बघा, बिया घ्या, स्वच्छ धुवा आणि उन्हात छान वाळवून घ्या. मग तुम्ही त्या तशाच कच्च्या खा किंवा थोड्याशा भाजून खा. आणि एक सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे मिक्सरमध्ये त्याची पावडर करून ठेवा. मग काय, दूध किंवा कोमट पाण्यात मिसळली की झालं काम. मग त्या किती खायच्या हे लक्षात ठेवा. दररोज फक्त अर्धा ते 1 चमचा पावडर पुरेशी आहे. यापेक्षा जास्त खाण्याची काहीही गरज नाही. आता आपण आपल्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. कोणतीही गोष्ट चांगली असली तरी ती वापरण्याआधी तिचे फायदे आणि संभाव्य धोके दोन्ही माहीत असायलाच हवेत. हे बघा, सरळ गणित आहे. योग्य प्रमाणात सेवन केल्यास या बिया आरोग्यासाठी एक वरदान आहेत. पण जर तुम्ही त्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर पोट बिघडणं किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्या येऊ शकतात. आणि हे वाक्य इथे अगदी चक्कल बसतं.
आरोग्यासाठी कोणतीही गोष्ट असो तिचं प्रमाण आणि संतुलन सांभाळणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काय? तो हाच की पुढच्या वेळी जेव्हा आपण टरबूज खाऊ तेव्हा त्या बिया कचरा म्हणून फेकून देण्याआधी एकदा नक्की विचार करूया, कारण त्या आपल्या आरोग्याचा एक छोटा पण खूप शक्तिशाली स्रोत आहेत. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. जर एका छोट्याशा टाकाऊ वाटणाऱ्या बीमध्ये आरोग्याचे इतके मोठे फायदे दडलेले असू शकतात, तर आपल्या आजूबाजूच्या निसर्गात असे आणखी किती अद्भुत खजिने लपले असतील, नाही का? खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे.